नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवत आहे इथे हे शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत। मी हे व्यवस्थित साफ करून त्याची सालं काढून घेतली आहेत आणि त्याच्याबरोबरच मी इथे बटाटा घेतला आहे बारीक चिरून सालं काढून। चला तर मग आज तुम्हाला मी शेवग्याच्या शेंगाची भाजी दाखवते कशी बनवायची ते। त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे, गरम करत ठेवलं आहे। आता आपण त्यात तेल ओतून घेऊया। इथे मी फोडणीसाठी व्यवस्थित 2-3 चमचे असं तेल गरम करत ठेवलं आहे। तेल व्यवस्थित चांगलं गरम होऊ द्यायचंय। तेल गरम झालंय, आता आपण त्यात कांदा टाकून घेऊया फोडणीसाठी आणि अर्धा टोमॅटो टाकून घेऊया। आता व्यवस्थित हे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यात टाकते आहे मी थोडीशी आलं लसूणची पेस्ट। आता हे व्यवस्थित सर्व ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया। करपवायचं नाही आहे, थोडासा कांदा टोमॅटो ब्राऊन व्हायला पाहिजे फक्त। करपलं तर त्याची टेस्ट निघून जाते। गॅस बारीक ठेवूनच भाजून घ्यायचं आहे। बघू शकता कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजला गेलाय। आता आपण त्यात अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि 2 चमचे मसाला, हा भाजका मसाला आहे, मालवणी मसाला। व्यवस्थित ढवळून घ्या, एक मिक्स व्हायला पाहिजे हे व्यवस्थित। बघू शकता मिक्स केल्यावर कलर किती छान आलाय तो। आता हे जे मी शेंगा व्यवस्थित सालं काढून घेतली आणि बटाट्याची सालं काढली आहेत ती आपण ह्यात टाकून घेऊया। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि हे ढवळून घेते व्यवस्थित मी। याच्यामध्ये ताबडतोब पाणी टाकून घ्यायचं नाही, हे सर्व एकजीव करून घ्यायचं अगोदर आहे। असं एकजीव करून घेतलं की मसाला सगळीकडे लागला जातो। हे 1 ते 2 मिनिटं असं सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता आपण ह्यात शिजण्यासाठी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊया आणि हे 10 मिनिटासाठी गॅस फास्ट करून शिजत ठेवायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित बटाटे आणि ह्या शेंगा शिजल्या गेल्या पाहिजेत। बघू शकता भाजी छान अशी आपली शिजली गेलेली आहे। बघा कलरही खूप सुंदर आलाय फोडणी व्यवस्थित दिल्यामुळे। आता आपण ह्यात जे भाजलेलं वाटण आहे ते मी मिक्सरला लावून घेतलंय, ते आता आपण टाकून घेऊया। वाटण टाकल्यानंतर 4 ते 5 मिनिटं भाजी शिजत ठेवायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। शेंगा बटाट्याची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे 5 ते 7 मिनिटं पुरेसे आहेत। आपली ही भाजी शिजलेली आहे, फक्त जे आपण वाटण टाकून घेतले ते 5 ते 7 मिनिटासाठी शिजायला ठेवायचे आहे। हे जे वाटण आहे ते तुम्ही सगळ्या कडधान्यांमध्ये टाकू शकता, खूप छान भाज्या तयार होतात। आता हे 5 ते 7 मिनिटं शिजून होऊ दे। बघू शकता आपलं वाटणही व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। आपली भाजी आता ही तयार झाली आहे। आता थोडीशी वरती गार्निशिंगला आपण कोथिंबीर टाकून घेऊया। आपली भाजी तयार झाली आहे शेंगा बटाट्याची। चला तर मग तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एक छोट्यातून मी घरातून सगळ्या ह्या व्हिडिओ बनवत आहे, जरा मला सपोर्ट करा। आपल्या मराठी माणसांना पुढे नेण्यासाठी थोडा तुम्ही सपोर्ट करा। चला तर मग थँक्यू।